रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। तर आता जी विशेष ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये काय ठरले आणि कसं नियोजन ठरले? आता जी विशेष ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये जरी एक मताने ठराव झाला असेल तर ग्रामस्थांची मागणी होती, जे थकीत आहेत घरपट्टी त्यांचे नाव वाचून दाखवा, ज्यांची पात्रता आहे भरण्याची घरपट्टी त्यांना भरू द्या ना, ज्यांची खरोखर परिस्थिती नाही आहे त्यांना आमचे अडचणच नव्हती काही ग्रामस्थांची, पण ज्याच्यात आता पात्रता आहे भरायची त्यांनाही माफ केली तुम्ही। मग आता ज्यांनी रेग्युलर भरले त्यांनी काय, त्यांचं काय बा, आम्ही भरले समजा रेग्युलर भरतो आम्ही, तर आम्हाला पण त्याच्यामध्ये काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे होता। ग्रामसभा जर झाले बहुमताने झाले हरकत नाही, आमचं काही त्याला विरोध नव्हताच, 50% भरायला विरोध नव्हता, फक्त ती योग्य माणसाला मिळाली पाहिजे होती, जो त्याला पात्र आहे त्याला गरीबाला मिळायला पाहिजे होती। त्याचे बंगले 30-30 लाखाचे त्यांची सुद्धा थकीत आहे तिथं, ते आम्ही भाऊसाहेबांना सांगितलं वाचून दाखवा, त्यांनी दाखवलं नाही, का नाही दाखवलं आता काय शासनाचं काय वरून काय असेल त्याच्यामध्ये ते नाही आम्हाला माहिती, पण त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे होतं। ग्रामस्थांची मागणी होती की त्यांनी वाचून दाखव। घरपट्टी भरताना काही रूपरेषा आखण्यात यायला पाहिजे होत्या, त्या काही आखण्यात आलेल्या नाही आहेत। ज्यांचे 1-1, 2-2 कोटीचे बंगले आहेत त्यांनाही घरपट्टीमध्ये माफी मिळते, ज्यांचे 300-300 फुटाची घरं आहेत स्क्वेअर फुटाची त्यांनाही घरपट्टीमध्ये माफी मिळते। तर ही बरीच मोठी तफावत इथं आढळती। त्यातूनही दुसरी गोष्ट अशी आहे का कमीत कमी 2000 जेव्हापासून ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून गावठाण वगळता इतर बाकीच्या परिसरांमध्ये गावाच्या आरोग्य कर आकारला जातो घरपट्टीत, पथकर आकारला जातो, पाणीपट्टी कर आकारला जातो, आणि ह्या कोणत्याच सुविधा तिथं उपलब्ध नाही आहेत, तर त्यासुद्धा घरपट्टीच्या याच्यातून वगळण्यात याव्यात, हीच ग्रामस्थांची मागणी आहे। मग ह्या जर सगळ्या गोष्टी जर नियमितपणे जर पार पाडल्या तर घरपट्टी थकणारच नाही। हे धनदांडगे जे 1-1, 2-2 कोटीचे बंगले ज्यांनी बांधलेले आहेत, जे राजकारणात 10-10, 20-20 वर्ष उभे राहतात, यांच्यात घरपट्ट्या थकीत असतात। सामान्य ग्रामस्थांच्या तर त्यांना एक पेपर दिला जात नाही प्रत्येक वर्षी घरपट्टी भरल्याशिवाय, तर सामान्य माणूस ह्या योजनेतून वंचित राहतोय, आणि हे धनदांडग्यांची अजूनच पोटं भरण्याचं काम शासन करीत आहे। तर याच्यावर कुठंतरी अंमल व्हावा आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यात यावी, एवढीच ग्रामस्थांची मागणी। नाही, ग्रामसभेने सर्वबहुमताने मान्य केलं आहे, सर्वबहुमताने मान्य झालेलं आहे की 50% घरपट्टी माफी व्हावी आणि 50% आता 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी भरावी। पण यातूनही हेच धनदांडगे राहणार आहेत मागं घरपट्टी भरण्याचे, सामान्य माणूस आमचं ग्रामस्थांचं एकच मत होतं की याच्यामध्ये जसं शासन कर्जमाफी करतं 3 एकरचे आत 5 एकर जे काही क्लॉज लावायचा ते त्यांनी आता करायला पाहिजे होतं। त्याच्यामध्ये एक दिवस भले गेला असं ते काहीतरी आमचं मत होतं की क्लॉज करावं, त्यांनी काहीतरी लावा त्या पैसे भरण्यासाठी, जो ॲक्च्युली गरीब आहे त्या ग्रामस्थांना माहिती नाही तर ग्रामसभेत आलेली कोण भरणार आहे कोण नाही, त्यांनी ते वाचून दाखवायला पाहिलं होतं।